आपण संभाव्यता धड्यामधील आपण घटना हा क्रम पाहत आहोत। त्या घटनामध्ये आपण एका पिशवीमध्ये 50 कार्ड आहेत। एक पिशवी आहे त्याच्यामध्ये 50 कार्ड आहेत आणि प्रत्येक कार्डवर 1 ते 50 ही संख्या लिहिलेली आहे। मग त्यातून कोणती एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले, म्हणजे यादृच्छिक पद्धती म्हणजे कोणतेही एक कार्ड आपण आता सगळे मिक्स केलं त्यामधलं एक कार्ड काढलं त्याला यादृच्छिक पद्धतीने म्हणतात। तर त्याच्यामध्ये नमुना अवकाश यस लिहा म्हणजे मग नमुना अवकाश काय येईल यादृच्छिक पद्धतीने करायचं। नमुना अवकाश किती आहे यस बरोबर 1 ते 50 1 2 3 4 अशी कुठपर्यंत आहे 50 पर्यंत कार्ड आहे यादृच्छिक पद्धतीने। मग किती आहे नमुना अवकाश यस बरोबर किती आले 1 ते 50। नमुना घटकांची संख्या किती होईल मग 50 एन ऑफ यस बरोबर किती आहे 50। मग आपल्याला पहिल्यांदा काय सॉल्व्ह कोणती घटना सॉल्व्ह करायची आहे घटना ए साठी काय आहे कार्डवरील संख्येला 6 ने भाग जाणारी संख्या आहे। 6 ने भाग जाणारी संख्या 1 ते 50 मधल्या 6 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे। घटना ए साठी काय आहे घटना ए साठी अट कार्डवरील संख्येला 6 ने भाग जाणे। मग काय होईल ए बरोबर 6 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणती आहेत 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 36 6 7 42 6 8 48 एवढ्या संख्या आहेत। किती आहेत एकूण 1 2 3 4 5 6 7 8 नमुना घटकांची संख्या किती झाली मग एन ऑफ ए बरोबर किती झालं 8। आपल्याला ही काढायचं नमुना घटकांची संख्या किती आहे ही काढायची आपल्याला नमुना घटकांची संख्या किती आली 8। आता घटना बी साठी काय अट आहे कार्डवरील संख्या पूर्ण वर्ग असणे म्हणजे 4 हा कशाचा वर्ग आहे 2 चा वर्ग। 8 हा कशाचा वर्ग आहे का नाही 8 हा कशाचा वर्ग नाही। 16 हा वर्ग आहे का कशाचा वर्ग आहे 4 चा। जे अशा संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या। जी संख्या वर्ग नाही त्या संख्येला पूर्ण वर्ग म्हणायचं नाही। म्हणजे जसं 4 16 आणि 25 अशा संख्या आहेत त्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणायची। अशा संख्येचा संच करायचा अगोदर। घटना बी साठी अट काय आहे कार्डवरील संख्या पूर्ण वर्ग असणे कार्डवरील संख्या पूर्ण वर्ग असणे। बी पूर्ण वर्ग कोणते आहेत आपल्याला माहित आहे 4 16 25 36 49 नाही 50 पर्यंत आपल्याला 50 पर्यंत एन ऑफ बी बरोबर किती आहेत घटक बी मध्ये 1 2 3 4 5। ह्या पद्धतीने आपण घटना ए आणि घटना बी साठी किती घटक आहेत हे आपण पाहिलेलं आहे।